विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण स्पर्धा परीक्षेसाठी रोज मी एक तुम्हाला गणिताचा व्हिडिओ टाकणार आहे. कारण सरळ सेवेची एक्झाम द्यायची म्हणली, कोणत्याही प्रकारची जर एक्झाम द्यायची म्हणली तर त्याच्यामध्ये गणित हे खूपच महत्त्वाचं असतं, बरोबर आहे. तर मी काय करणार आहे की रोज गणिताच्या बेसिकपासून सुरुवातीपासून एक एक व्हिडिओ रोज टाकत जाणार. मी तो 15 मिनिटाचा असेल, 20 मिनिटाचा असेल किंवा 30 मिनिटाचा पण तो व्हिडिओ असू शकतो. तुम्ही काय करा, तो व्यवस्थितपणे पाहून घ्या, कारण एकदम बेसिक आहे आणि एकदम सिंपल वेने मी तुम्हाला तो समजून क्लिअर करत राहणार आहे. तर मला आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही त्या कमेंटमध्ये मला सांगू शकता. रोज तुमच्या काय अडचणी आहेत, सर हे आम्हाला कळालंच नाही, मग ह्याला थोडं असं करून सांगा. मग ते काही जे तुमच्या अडचणी असतील, जरी व्यवस्थित समजलं असेल तरी तिथं कमेंट करून सांगा खूप छान समजलं आहे. तर पाहू आपण आता पुढं. तर सुरुवात एकदम बेसिक पासून करू. नंबर्स, आता संख्या माहिती आहेत सगळ्यांना. नॉर्मली काय माहिती आहेत? संख्या. आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत हे इथूनच सुरुवात करायची आपल्याला अगोदर. नंतर सगळंच एकदम बेसिकपणे पुढे चलत राहू आपण. आता संख्या म्हणलं तर नंबर माहिती आहे. नंबर सिस्टीम म्हणून इंग्रजीमध्ये असते. संख्या प्रणाली मराठीत जर म्हणलं तर, मराठीत काय म्हणलं तर संख्या प्रणाली म्हणजे किती प्रकारचे नंबर आहेत. तर सगळ्यात पहिले कोणते नंबर होते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कोणते? नैसर्गिक संख्या होत्या. माहिती काय होत्या? नैसर्गिक संख्या. डिनोट म्हणजे दाखवायचं जर झालं त्यांना तर आपण असं कॅपिटल एन लेटर माहिती नाही, एबीसीडीचं ते कॅपिटल एन लेटरनं तो दाखवत असतो, बरोबर आहे. मग सगळ्यात सुरुवातीला ज्या संख्या होत्या नैसर्गिक संख्या, सगळ्यांनाच माहिती आहेत नैसर्गिक संख्या. कोणत्यात नैसर्गिक संख्या? एक्झाम्पल जे लिहिण्याचा प्रयत्न केला आपण तर 1 2 3 4 5 6 अशा कुठपर्यंत अनंत संख्या, इनफायनाईट पर्यंत. अनंत म्हणजे ज्यांना शेवटच नाही, एंड नाही लास्टला, कितीही पर्यंत. क्लिअर आहे तुम्हाला? त्या संख्या कोणत्या झाल्या? नैसर्गिक संख्या. लक्षात घ्या, सुरुवात कुठून आहे नैसर्गिक संख्येची? 1 पासून. 1 नंबरच्या पुढच्या संख्या, 1 नंबर पासूनच्या पुढच्या सगळ्याच संख्या ह्या कोणत्या संख्या आहेत? तर नैसर्गिक संख्या आहेत. लक्षात राहू द्या. मग मला सांगा, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला कोणी की बाबा सांग मला लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर कोणती लहानात लहान नैसर्गिक संख्या? 1 आहे. मोठ्यात मोठी कोणती ती नाही माहित आपल्याला, कारण इनफायनाईट आहेत ना, अनंत आहेत, माहित नाही, त्याला एंड नाही. त्याला लक्ष दिले तुमच्या? लहानात लहान जर नैसर्गिक संख्या कोणती विचारली तर कोणती आहे? 1 आहे. मग नैसर्गिक संख्या सगळ्यांनाच क्लिअर आहे, बरोबर आहे. आता नैसर्गिक संख्या होत्या नंबर 1 ला. सुरुवात नैसर्गिक संख्यापासून झाली. आता नैसर्गिक संख्या लिहिते वेळेस काय झालं की अडचण लागली होती. झिरोचा शोध त्यावेळेस लागलाच नव्हता, समजून घ्या तुम्ही. झिरो नंबर माहिती तुम्हाला, झिरोचा शोध. त्याच्यानंतर झिरोचा शोध लावला माहिती तुम्हाला. कुणी लावला झिरोचा शोध? तर भारताचाच आपलाच आर्यभट्ट नावाचे जे सायंटिस्ट आहेत, आर्यभट्ट नावाचे, त्यांनी झिरोचा शोध लावला. झिरो म्हणजे शून्य. शून्याचा शोध कुणी लावला? तर आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. आणि शून्याचा शोध लागल्यानंतरच आपण असं म्हणण्यात आलं की संख्या ह्या पूर्ण झाल्या. कशा झाल्या? संख्या पूर्ण झाल्या. नुसत्या नैसर्गिक संख्याचा यूज करून पूर्ण संख्या लिहिता येत नव्हत्या, बरोबर आहे. झिरोचा शोध लागल्यानंतर संख्या पूर्ण झाल्या. आपल्याला झिरोचा शोध लागल्यानंतर 10 लिहिता येऊ लागले, 100 लिहिता येऊ लागले. झिरोचा यूज करून ज्या ज्या जागेवर शून्याची गरज पडू लागली ते पूर्ण आपण करू लागलो. मग शून्याचा शोध लागल्यानंतर कोणते नंबर्स आले आपल्याकडे? तर पूर्ण संख्या. नावातच आहे बघा, नंबर्स पूर्ण झाले म्हणजे कोणत्या संख्या आल्यानंतर? पूर्ण संख्या आल्या. कोणत्या संख्या आल्या? तर पूर्ण संख्या आल्या. लक्षात आले तुमच्या? आता पूर्ण संख्या म्हणलं, ज्या नैसर्गिक संख्या होत्या सगळ्या, ज्या नैसर्गिक संख्या होत्या त्या संख्यांमध्ये एक संख्या वाढली. कोणती वाढली? शून्य ही संख्या वाढली. म्हणजे जर पूर्ण संख्या मी लिहायचा प्रयत्न केला तर 0 1 2 3 4 हे पण कुठपर्यंत चालणार आहे? अनंत, इनफायनाईट पर्यंत चालणार आहे. लक्षात आले? ज्या नैसर्गिक संख्या होत्या त्या नैसर्गिक संख्येमध्येच एक नंबर ऍड झाला, म्हणजे मिसळला. कोणता नंबर मिसळला? तर 0. जर तुम्ही नैसर्गिक संख्येमध्ये एक नंबर, कोणता नंबर? 0 हा नंबर टाकला की बरोबर त्या संख्या कोणत्या तयार झाल्या? पूर्ण संख्या. लक्षात आले? जर मी असा क्वेश्चन विचारला तर मला सांगा की पूर्ण संख्यामध्ये नैसर्गिक संख्या आहेत का? तर तुम्ही हो म्हणणार ना. पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या आहेत की नाही? तर आहेत की. हे पहा, हे कोणते नंबर आहेत? सगळे नैसर्गिक संख्या. तर पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यापेक्षा एक संख्या जास्त झाली, 0, हे कशात आली? पूर्ण संख्येमध्ये. लक्षात आले तुमच्या? तर मला सांगा बरं, मी जर असा क्वेश्चन विचारला, लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? तर कोणती लहानात लहान पूर्ण संख्या? 0. कोणती? 0 म्हणजे 0. लहानात लहान पूर्ण संख्या. लहानात लहान पूर्ण संख्या कोण आहे? लहानात लहान पूर्ण संख्या 0. हे बघूनच कळाले आपल्याला, लहानात लहान पूर्ण संख्या कोण आहे? तर 0. क्लिअर झालं मग तुम्हाला? आता नैसर्गिक संख्या क्लिअर झाली असेल, म्हणजे समजलं असेल तुम्हाला, आणि पूर्ण संख्या पण समजल्या असतील. लक्षात आले? ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून असं एवढं लिहून घेऊ शकता. मी हे क्लिअर करतो आता. समजले सगळ्यांना?
तर पहा पुढं लक्ष द्या, आता थोडं पुढं बघू आपण. चला सांगा मग, सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या संख्या होत्या? नैसर्गिक संख्या होत्या. त्याच्यानंतर झिरोचा शोध लागला आणि नंतर कोणत्या संख्या तयार झाल्या? पूर्ण संख्या झाला. झिरो आपले जे पूर्ण संख्या आहेत त्यांना आपण कॅपिटल डब्ल्यू न डिनोट करतो. कशाने डिनोट करतो? तर कॅपिटल डब्ल्यू न. लक्षात आले तुमच्या? होल नंबरला कशाने डिनोट करतो आपण, म्हणजे पूर्ण संख्येला कशाने दाखवतो? तर कॅपिटल डब्ल्यू न आपण दाखवत असतो. क्लिअर आहे? आता पुढं पहा, त्या दोन तर झाल्याच, नैसर्गिक संख्यानंतर पूर्ण संख्या. आता त्याच्यानंतर आले पूर्णांक आले. त्याच्यानंतर कोणते अंक आले? पूर्णांक. आता पूर्णांक म्हणजे काय मी एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला समजून सांगतो. मला सांगा, मी अशी एक जर रेष मारली, ह्याला आपण संख्या रेषा असं म्हणतो मराठीमध्ये जर म्हणलं, इंग्रजीमध्ये म्हणलं तर नंबर लाईन, आणि असं मराठीमध्ये म्हणलं तर संख्या रेषा. लक्षात राहू द्यायचं, आतापर्यंत जे आपण नंबर शिकलेत बरोबर आहे, तिथं झिरो पण होता. झिरोपासून पुढचे नंबर शिकलात आपण. कोणते कोणते? 0, 1, 2, 3, 4, 5 कुठपर्यंत हे गेले? अनंतापर्यंत गेले. लक्षात आले? ही साईट आपण पूर्ण शिकलात. मला सांगा, ह्या 1 पासून पुढचे सगळे नंबर कोणते होते? नैसर्गिक नंबर होते, नैसर्गिक संख्या होत्या. जर त्यांच्यामध्ये ह्या 0 ऍड केला की कोणत्या संख्या झाल्या? पूर्ण संख्या झाल्या. समजायले तुम्हाला? नंतर त्यांच्या लक्षात आलं नंतर काय लक्षात आलं त्यांच्या? हे 2 नंबर झाल्यानंतर सुद्धा लक्षात आलं की बाबा संख्यांना चिन्ह असतं. कोणती पण संख्या असो त्या संख्येला काय असतं? चिन्ह असतं. चिन्ह माहिती आहे? साईन म्हणतो इंग्रजीमध्ये आपण, साईन. प्रत्येक संख्येला त्याच्या स्वतःचं चिन्ह असतं. लक्षात राहू द्या. पण सगळ्यात महत्वाचा आधी एक पॉईंट सांगतो मी. हा जो झिरो दिसतोय तुम्हाला, हा झिरो दिसतोय, शून्य जे दिसतंय शून्य, ह्या शून्याला साईन नसतं. चिन्ह नाही आहे का शून्याला? चिन्ह नाही. शून्याला कोणतंच साईन नाही. लक्षात दिले? आपण त्याला अधिकचं पण चिन्ह देऊ शकत नाही आणि वजाबाकीचं पण चिन्ह देऊ शकत नाही. युनिट सॉरी साईनलेस नंबर म्हणलं, चिन्ह नसलेला अंक जर कोणता आहे म्हणलं तर काय म्हणता तुम्ही? शून्य. चिन्ह नसलेला अंक कोणता? तर कोणता आहे? शून्य. शून्याला आपल्याला अधिक पण साईन देता येत नाही आणि वजा पण साईन देता येत नाही. बरोबर आहे? कारण तो शून्य. इतकं क्लिअर झालं असेल तुम्हाला. आता थोडं लक्षात घ्या, मी काय म्हणलं त्यांना नंतर लक्षात आलं त्यांच्या की पूर्ण संख्या आणि हे झाल्यानंतर लक्षात आलं त्यांच्या नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक जी संख्या आहे लक्षात आलं त्या संख्येला काय असतं? चिन्ह असतं त्यांचं स्वतःचं. जसं की मी आता एक लिहितो, लक्षात घ्यायचं, समोर लक्ष द्या सगळ्यांनी. मी समजा इथं 5 लिहिलाय, बरोबर आहे? 5 लिहिलाय, तर या 5चं काय चिन्ह आहे? बोललो होता मी, 5चं काय चिन्ह आहे? तर प्रत्येक नंबरचं चिन्ह हे त्याच्या समोर म्हणजे इथं लिहिलेलं असतं, ह्या बाजूला. लक्षात आलं? त्याच्या समोरच्या साईडला. कोणत्या साईडला? समोरच्या साईडला लिहिलेलं असतं. हे 5 ह्याच्या समोरच्या म्हणजे ह्या जागेवर त्याचं साईन लिहिलेलं असतं, चिन्ह लिहिलेलं असतं प्रत्येक नंबरचं. मला सांगा, आता मी आता इथं 5 लिहिलेलं आहे, बरोबर आहे? इथं मी काय लिहिलेलं आहे? 5 लिहिलेलं आहे. क्लिअर आहे? आता 5 जर लिहिलाय, ह्या 5च्या पुढं प्लस साईन दिलं मी, तर सांगा 5चं काय साईन आहे? आता प्लस आहे. म्हणजे प्लस म्हणजे काय? अधिक आहे. 5चं साईन काय आहे? अधिक आहे. अधिक. लक्षात आलं तुम्हाला? मराठीत जर बोललो तर. आणि प्लस तर माहिती आहे तुम्हाला नॉर्मली, इंग्रजीमधून जरी म्हणलं तर. आता मी इथं 5 लिहिलं आणि पुढं लिहिलं वजाबाकीचं साईन. सांगा बरं 5चं कोणतं साईन आहे? वजाचं साईन आलं. लक्षात आलं? म्हणजे 5 नंबरचं साईन म्हणजे अधिक 5 हे वेगळे आणि वजा 5 हे वेगळे, हे सेम नाहीत. लक्षात राहू द्या. हे सेम आहेत का? नाहीत. हे नंतर लक्षात आले. पूर्ण संख्या झाल्यानंतर हे त्यांच्या लक्षात आलं की बाबा अधिक 5 पण असतात आणि वजा 5 पण असतात. हे दोघं काय सेम आहेत का? बिलकुल सेम नाहीत. बरोबर आहे? मग आता हे प्रत्येक नंबर वेगळे करण्यासाठी, जसं की मी आता लिहिलं 1 लिहिलं समजा, ह्याचं साईन प्लस आहे, दुसरा लिहिला -1. समजलं? म्हणजे जेवढे काही इकडले नंबर होते हे तुमच्या नैसर्गिक संख्या, ह्याच ज्या आहेत ह्याच कशा असणार होत्या? वजाबाकीचे साईन असणाऱ्या सुद्धा असणार होत्या. लक्षात आले? कारण मला सांगा, आणखी एक देतो मी. समजा इथं मी 6 लिहिलं, प्लसचं जे साईन आहे का, प्लसचं जे म्हणजे अधिकचं जे चिन्ह आहे का, जरी इथं लिहिलेलं नसलं तरी ते अधिकचं चिन्ह आहे असं समजून जायचं. समजायले? म्हणजे प्लस साईन लिहिण्याची गरज नसते, अधिकचं चिन्ह लिहिण्याची गरज नसते. मी सिंबल +8 आहे ना, ह्या +8ला फक्त 8 पण लिहू शकतो. समजायले तुम्हाला? प्लसचं साईन लिहिण्याची गरज नसते. +8 आहे ना, ह्या +8ला मी नुसतं 8 जरी लिहिलं तरी प्लसच आहे. समजा एखादा 100 नंबर दिला आणि मी तुम्हाला विचारलं की बाबा सांगा ह्या 100चं काय चिन्ह आहे? 100चं चिन्ह काय आहे? हे हा जो नंबर दिसायला तुम्हाला ह्याचं चिन्ह काय आहे? तर तुम्ही डायरेक्ट काय सांगता? सर प्लस आहे. काय आहे? प्लस. कशामुळे प्लस आहे? तर त्या जागेवर मी काहीच लिहिलं नव्हतं. लक्षात आले? ह्या साईडला साईन असतं त्या जागेवर. ज्या जागेवर कोणतंच चिन्ह नसतं त्या जागेवर कोणतं चिन्ह असतं? तर अधिकचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं? तर अधिकचं चिन्ह असतं. आता मग बघा एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण. समजा मी इथे 8 लिहिलं, सांगा बरं 8चं काय साईन आहे? प्लस आहे. काय नाही म्हणजे कोणतं आहे? प्लस आहे. इथं लिहिलं मी -100, तर सांगा बरं वजा 100 लिहिलं तर काय चिन्ह आहे त्याचं? वजा चिन्ह आहे. म्हणजे आता तुमच्या हे क्लिअर लक्षात आलं असेल. बरोबर आहे? मग आता हे जे नंबर लिहिलेत मला सांगा बरं ह्या सगळ्यांच्या इथं काहीच साईन नाही म्हणजे कोणतं साईन आहे?
कोणतं साईन आहे, सगळे अधिक आहेत इकडल्या साईडचे. झिरोच्या त्या साईडचे सगळे नंबर हे कसे येतं, अधिकच्या साईननं दाखवलेले. कसे, अधिकच्या साईननं दाखवलेले आहेत. लक्षात आले, कोणत्या साईननं दाखवलेले आहेत, अधिकच्या साईननं दाखवलेले आहेत. आणि झिरोच्या इकडच्या साईडचे नंबर मग कशाने दाखवलेले असते, लक्षात राहू दे ना तुम्हाला, कारण मी बोललो आताच की -1 आहे तर -1 पण आहेच, +2 आहे तर -2 पण आहेच. आणि ते कुठं दाखवलेले असतील मग, झिरोच्या या साईडला. बरोबर आहे, जसं इकडं +1 आहे तसं इकडं -1, -2, -3, -4, -5 कुठपर्यंत गेलं हे, अनंतपर्यंत, मायनस अनंतपर्यंत. लक्षात आले तुमच्या. मग मला आता तुम्हाला क्लिअर झालं असेल हे, लक्षात आले सगळ्यांना क्लिअर झाले असेल. नंबर सिस्टीम ही नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा, हे तुम्हाला पाहून आता एकदम क्लिअर झालं असेल. मी हे खाल्ला पार्ट क्लीन करून घेतो, समजलं असेल तुम्हाला. मग सांगा बरं मला आता, काय आधी कोणत्या होत्या, नैसर्गिक संख्या होत्या, त्याच्यानंतर आल्या पूर्ण संख्या आल्या. आता त्याच्यानंतर हे जे आता भेटले तुम्हाला पॉझिटिव्ह, म्हणजे अधिकचे काही संख्या, म्हणजे अधिक संख्या आणि वजा संख्या पण भेटल्या, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स भेटले. आता बाबा निगेटिव्ह नंबर्स भेटले, पॉझिटिव्ह नंबर भेटले, वेगळे करायचे होते त्यांना काहीतरी, म्हणून त्यांनी संख्या रेषा लिहिली. कोणती रेषा लिहिली, संख्या रेषा. झिरोच्या त्या बाजूला त्यांनी अधिकचे सगळे नंबर टाकून दिले आणि झिरोच्या या साईडला त्यांनी वजाचे सगळे नंबर लिहून टाकले. बरोबर आहे. आणि हे जे दिसतात हे सगळे काय झालं मग, संख्या रेषेवर. आणि हे जे पूर्ण नंबर दिसतात आता, ह्यांना त्यांनी नाव दिलं पूर्णांक. काय नाव दिलं, पूर्णांक. काय नाव दिलं, पूर्णांक. जर मी म्हणलं तर मग सांगा मला, 1 हा कोणता नंबर आहे, 1 हा कोणता नंबर आहे, तुम्ही पटकन सांगणार मला. 1 हा नैसर्गिक पण आहे, बरोबर आहे, कारण नैसर्गिक मध्ये आहे ना तो 1, बरोबर आहे. सगळ्यात लहानपासून पुढे चाललात थोडं. हा नैसर्गिक नंतर कोण आहे, 1 हा पूर्ण संख्या पण आहे आणि 1 हा पुन्हा कोण आहे, पूर्णांक पण आहे. कारण आता ना बोलतानाच मी सांगितले तुम्हाला, काय सांगितलंय, ह्या संख्या रेषेवर असणारे सगळे जे काही नंबर्स आहेत, ज्या काही संख्या आहेत, त्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत. आणि ह्या नंबर लाईनवर कोणत्या संख्या आहेत मग, 0 पण आहे, 0 पण एक प्रकारचा पूर्णांकच आहे. इथं बघा 1 पासून पुढचे सगळे नंबर्स हे नैसर्गिक संख्या आहेत, ते पण काय आहेत, सगळ्या पूर्णांक आहेत. 0 मिक्स करून हे पूर्ण, 0च्या नंतरच्या आसपासचे सगळे हे पुढचे नंबर घेतले ते कोणते येतं, लक्ष दिले, पूर्ण संख्या आहेत. समजायले, म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे, काय आहेत तर पूर्णांक आहेत. समजलं असेल आता, लक्ष दिले तुमच्या. आता काहीच अडचण नाही, बिलकुल हे एकदम तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता मी सिंपल सांगतो मी तुम्हाला, ह्याच्यावर लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आपण कधी पण जाते वेळेस इकडून तिकडल्या साईडला जात असतो. कोणत्या साईडला, ह्या साईडकडनं त्या साईडकडे जात असतो. मग मला सांगा आता, मी इथे नॉर्मली लिहिलंय इकडं, मला सांगा -5 कडून कुणाकडे चाललात आपण, -4 कडे. -4 कडून कुणाकडे चाललात, -3 कडे. -3 कडून कुणाकडे चाललात, -2 कडे. आणि -2 कडून कुणाकडे चाललात, -1 कडे. आणि -1 च्या नंतर कुणाकडे चाललात, 0 कडे चाललात. इकडून तिकडे जाते वेळेस आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे चाललो. लक्षात येईल तुमच्या, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जात आहोत, लक्षात घ्या. मग मला सांगा बरं, -5 दिसायला तुम्हाला, पण 5 नंबर तर तुम्हाला मोठा वाटायला लिहिला मी, 5 लिहिला, इथं लिहिलं 4. तुम्ही काय म्हणता, सर 5 तर मोठा आहे की 4 पेक्षा, पण इथं चिन्ह बघा ना, 5चं कोणतं चिन्ह आहे, वजाचं. 4चं कोणतं आहे, वजाचं चिन्ह आहे. मग लक्षात राहू द्या, ह्या नंबर लाईनवर जाते वेळेस लहान नंबरकडून आपण मोठ्या नंबरकडे जात आहोत. म्हणजे -5 पेक्षा मोठा कोण आहे, -4 आहे. -4 पेक्षा मोठं कोण आहे, -3 आहे. -3 पेक्षा मोठं कोण आहे, -2 आहे. -2 पेक्षा मोठं कोण आहे, -1 आहे ना. -1 पेक्षा मोठं कोण आहे, 0. आणि 0 नंतर मोठं कोण होत गेलं पुन्हा, 1 2 3 4 5. समजलं आता सगळ्यांना. मी नॉर्मली जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, मला सांगा की -100 मोठे का 0 मोठा, मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, -100 मोठे का 0 मोठा, तर सांगा की सरळ, ह्याचं काय साईन आहे, प्लस साईन आहे. आणि 0 बघा बरं, सगळ्या वजा नंबरपेक्षा कसा आहे, पुढंच आहे 0, ते डायरेक्टच दिसते तुम्हाला. कोण मोठा आहे मग, 0 मोठा आहे. कोण मोठा आहे, 0 मोठा आहे. समजलं. निगेटिव्ह साईनपेक्षा पॉझिटिव्ह साईन तर कधी पण मोठे असणार आहेत. आणि तेच मी पॉझिटिव्ह साईन मध्ये जर लिहिलं, असं 5 लिहिलंय आणि पुढे लिहिलं 10, आता कोण मोठे, तर 10 मोठा आहे, कारण दोघांची पण साईन प्लस आहेत. आता मी ह्या 10 ला काय केलं, वजाचं साईन दिलं, आता कोण मोठे, तर 5 मोठे, कारण हे निगेटिव्ह ह्या साईडला आला 0च्या. समजलं असेल तुम्हाला. हे बघून एकदम तुम्हाला हे क्लिअर झाले असेल. आता तुम्ही काय करायचं, पॉज करायचं, काय जे तुम्हाला वाटते व्यवस्थित ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. मी एकदम छानपैकी तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे. तर आपण पुढे बघू. आता 1-2 एक्झाम्पल घेतो त्या फॉर्ममध्ये आणि नंतर पुढे चालू. पूर्णांक तुमच्या लक्षात आले असतील. मला सांगा, -100 पूर्णांक आहे का, आहे. 100 पूर्णांक आहे का, आहे. 0 पूर्णांक आहे का, आहे. समजायला तुम्हाला सगळे काय आहेत, पूर्ण नंबर लाईन, जी नंबर लाईन दिसायली, संख्या रेषा जी दिसायली, त्या संख्या रेषेवर जेवढे काही नंबर आलेत ते सगळे पूर्णांक आहेत. तुमचे नैसर्गिक संख्या पण पूर्णांक आहेत, तुमच्या
पूर्ण संख्या पण पूर्णांक आहेत आणि ह्या नंबर रेषेवर असणारे सगळेच पूर्णांक. 0 पण कोणता अंक आहे तर पूर्णांक आहे. 0ला चिन्ह नाही, त्याला अधिक पण चिन्ह नाही आणि त्याला वजाचं पण चिन्ह नाही. लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? लहानात लहान पूर्ण संख्या कोणती तर 0. लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर 1. समजलं असेल आता क्लिअर तुम्हाला. सरळ प्रश्न विचारतात ते, कोणत्या संख्येला चिन्ह नाही? कोणत्या संख्येला चिन्ह नाही तर शून्याला चिन्ह नाही. शून्य कोणता नंबर आहे तर शून्य हा पूर्णांक पण आहे आणि पूर्ण संख्या. लहानात लहान पूर्ण संख्या कोणती? शून्य. इथपर्यंत तुम्हाला सगळं काही एकदम व्यवस्थितपणे समजलं असेल. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात की सर इथं आम्हाला थोडी गडबड झाली, हे असं समजलं नाही वगैरे, ते तुम्ही नंतर मला सांगू शकता. समजलं? आता जे बोललं मी ते परत एक वेळेस सांगतो. म्हणजे जसं की एक नंबर लिहिला मी 6. 6चं कोणतं साईन आहे? त्याच्या समोरच्या साईडला, या साईडला त्याचं साईन लिहिलेलं असतं. बरोबर आहे. जर कोणतंच चिन्ह नसलं तर कोणतं असतं म्हणायचं? मग अधिकचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह आहे. समजलं? आणि वजा चिन्ह हे ऑलरेडी दिलेलं असतं. समजलं? मग सांगा बरं मला, अधिक 6 मोठे का वजा 6 मोठे? अधिक 6 मोठे. समजलं? अधिक 6 मोठे. नंबर लाईनवर बघा, 0च्या इकडल्या साईडला वजा 6 आहेत आणि इकडल्या साईडला हे 6 आहेत. कोण मोठे? हे मोठे, कारण इकडून इकडे चाललात आपण, असं इकडून ह्या साईडला चाललात. एकदम क्लिअर झाला तर सगळं हे समजलं तुम्हाला आता? आता आजचा जो पार्ट झालेला आहे आता पूर्ण आपला, बरोबर आहे. आज जेवढं काही शिकवलं आजपर्यंत एवढंच बस. आता पुढल्या लेक्चरमध्ये आपण आणखी पुढं कंटिन्यू करू. आता हे नंबर तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे धनसंख्या ऋणसंख्या म्हणता येईल आपल्याला, त्याला अधिक संख्या आणि वजा संख्या म्हणता येईल किंवा धनसंख्या ऋणसंख्या म्हणतो. हे तुम्हाला एकदम क्लिअर समजलं असेल. आता ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण चिन्हांचे नियम म्हणजे -5 -8 हे कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्याबद्दल आपण हे क्लिअर उद्या करून घेऊ. तुम्हाला चिन्ह एकदम हे सगळं व्यवस्थित समजलं असेल. तुम्ही एकदा व्हिडिओ हे छानपैकी बघा, जिथं जिथं गरज पडेल तिथं व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या आणि तुम्हाला जे काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू.